निकिता पण आता मी आले बस स्टॉपला उतरले आणि मी येण्याच्या अगोदरच मला निकिता घ्यायला आलेली आहे. आता मला चालायचं तर आज अजिबात चालायचं नाही. आता मी चाललोय घरी साडी वगैरे घालून नंतर तुम्हाला पुन्हा भेटूयात. चला बाय. आता मी घरी आलेलो आहे. आमचा नाश्ता वगैरे करून झालाय, चहा पिऊन झालाय, साडी घातलेली आहे, मेकअप बाकी आहे. आणखीन तुला कसं वाटतंय? खूप छान भीती वाटते ना. तर कॉलेजमध्ये एक दिवस आधी रविवार असल्यामुळे एक दिवस आधी सेलिब्रेशन होणार आहे महिला दिनाचं, ज्यामध्ये मी माता रमाई आणि मी सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा आम्ही सादरीकरण करणार, ज्यामध्ये त्यांचं आम्ही आत्मचरित्र दर्शवणार आहे. माहित नाही आणि खूप ऍक्च्युली खूप लकी फील होतंय की आम्हाला एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींची व्यक्तिरेखा सादरीकरण करायला भेटते. माहित नाही कसं होणार आहे, पण नक्कीच आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. आता भेटूयात कॉलेजमध्ये प्रोग्राम मध्ये. चला बाय. आता आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलोय. इथं आल्यानंतर कळाले आम्ही प्रोग्रामसाठी लेट झालेले. प्रोग्राम ऑलरेडी स्टार्ट झालाय. आता जाणार आहे हळूहळू हळूहळू. चालता येत नाही. हा, हळूहळू जाणार आहे, पण पोहोचूच. काहीतरी हकलणार तर नाहीये, कॅरेक्टर म्हणून हकलणार तर नाही. एक्सेप्ट करतीलच, घेतील. हा, स्त्री शक्ती आज घेतीलच आतमध्ये. चला बाय. विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता वाचून शूद्र खचले. इतके अनर्थ एका विद्येने केले, म्हणूनच शिका. नमस्कार, ओळखलं ना मला? मी सावित्रीबाई फुले बोलत आहे. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी साताऱ्याच्या नायगावमध्ये झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. भातुकलीचा खेळ खेळण्याच्या वयात मी संसार सुरू केला. ज्योतिरावांमुळेच मला शिकवले. स्वावलंबी चरित्र इनका धब्बा मिला माँ सीता को, जिन्होंने दी थी अग्नि परीक्षा, साक्षी मानकर अपने प्रभु को. समाज ने तो नहीं छोड़ा भगवान को, तो क्या वो समझ पाएंगे उस पीड़ित लड़कियों के जज्बातों को? समाज तो कहता है गड़बड़ तो थी उसके चरित्र में, पर गड़बड़ तो है समाज की नजरों में. फर्क सिर्फ समझ का है समाज में, समाज नहीं समझता, नहीं तो अभी इंसानी रूपी शैतान का नामो निशान नहीं रहता. इसलिए तू डर मत इन समाज के कुछ कीड़ों से, कोई रोक नहीं पाएगा तुझे समाज की कीड़ की सोच मिटाने से. आमचा प्रोग्राम संपलेला आहे. कॉलेजमधलं सगळं इव्हेंट झालेला आहे. निकिताचं भाषण खूप सुंदर पद्धतीने झालेलं आहे आणि तिचा जो हिडन टॅलेंट आहे पोएम लिहिण्याचा किंवा कविता करण्याचा, तो तिने आज सगळ्यांच्या समोर दाखवून दिलेला आहे. आणि वेळ नसल्यामुळे किंवा वेळ कमी पडल्यामुळे माझं भाषण जमलं नाही तिथे द्यायला. पण आज एक नवीन नाही की म्हणजे आम्हाला खूप दिवसांनंतर आमची मैत्रीण भेटलेली आहे. त्यांनी आज बहिणाबाईंचा रोल केला. तसं आहे तर त्यांचा मी व्हिडिओ नक्कीच व्हिडिओमध्ये टाकणार आहे. आणि आज कालच आमचा रिझल्ट लागलेला आहे. सगळे ऑल क्लिअर झालेलो आहेत. ताईंनी त्यांच्या क्लासमध्ये टॉप केला आहे. आम्ही पण खूप चांगला स्कोअर केला आहे. सो आता आम्ही इथून ते सेलिब्रेट करण्यासाठी जाणार आहे. तिथून लंच वगैरे करणार आहे आणि तिथं पूर्ण आमचा रिझल्ट सेलिब्रेट करणार. तर तिथं आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू पुन्हा. अहिराणी भाषेतील त्यांच्या कविता इतक्या प्रसिद्ध झाल्या, त्या निरक्षर होत्या, पण त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी त्या लिहून ठेवल्या, म्हणून त्या आज आपल्याला ऐकायला मिळत आहेत. बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल, यांचं निसर्गाबद्दल, शेती आणि संसाराबद्दलची जर कल्पकता आणि दृष्टिकोन जर आपण पाहिला ना, तर आजही समकालीन वाटतो. तर त्याबद्दल आपल्याला थोडंसं मी एक सुगरणीच्या कोप्यातून जगातील प्रत्येक आईचं वात्सल्य दाखवणारी ही 4 ओळींची कविता. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिना झोका झाडाले टांगला. पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव झाडाले टांगला. माणसाचं मन किती चंचल असतं यावर भाष्य करणाऱ्या कवितेचे 4 ओळी. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं आभायात. बहिणाबाईंच्या दृष्टिकोनाचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे. म्हणूनच आचार्य आत्रे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचं नाव दिलं. मुलींनो, आजही या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं
की अंतर्मुख व्हा. सध्याची परिस्थिती फार भयानक आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा जपा, त्यात सुरक्षितता आहे. पाश्चिमात्य संस्कृतीकडे जाऊ नका, त्यात असुरक्षितता आहे. आपल्याला राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई, आनंदीबाई, बहिणाबाई यांच्यासारख्या प्रतिभावान व्यक्तिमत्वाचा वारसा चालवायचा आहे. आज असा आपण संकल्प करूया. आणि शेवट मी त्यांच्या एकदम सुप्रसिद्ध असणाऱ्या ऐरणीय भाषेतील कवितेने माझ्या वाणीला विराम देईन. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार नाही रडण पुढण, येड्या गळ्यातला हार नको म्हणू रे लोढण. इथं आलेलो आहे फायनली आणि सगळ्यांचं जेवण झालं. ताईंचं पण जेवण झालं. ताईंनी काय आज व्हेजच खाल्लंय. आणि आमचं शनिवार असला काय नसला काय आम्ही दरवेळीच सारखं बिर्याणी ऑर्डर केलेलं होतं. आणि आता जेवण झालेलं आहे. आता इथून निघणार आहे आम्ही. ताई मला ड्रॉप करतील आणि मग तिथून घरी गेल्याच्या नंतर आजचं जे काय होतं ते सगळं संपलेलं. इथून पुढे आता दुसऱ्या तयारीला लागून नेक्स्ट कार्यक्रम आहे. आणि 2 दिवसानंतर इंटरनल स्टार्ट होणार, त्याची पण तयारी करायची. आता कॅरेक्टरमधनं बाहेर निघलं पाहिजे आणि आदर्श घेऊन आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. आता जेवण वगैरे करून झालेलं आहे. निकिताने तिची गाडी आणलेली आहे. आता निकिता तिच्या घरी चालली आहे आणि आम्ही पण आमच्या घरी चाललो. आता प्रोग्राम वगैरे सगळा संपला आहे आणि आजचा दिवस इथंच संपला आहे. आता दुसऱ्या गोष्टीसाठी प्रिपरेशन करायचं आहे. चला ताई से बाय. चला आम्ही निकिता आता ताई मला सोडवतील आणि मग घरी जातील आणि इथे आज संपू. चला बाय बाय.